महिनाभरापासून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे। या हिंसाचारात रविवारी 300हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। तसं पाहिलं तर हा सरकारी आकडा आहे। स्थानिकांच्या मते 1,500हून अधिकांचा यात मृत्यू झालाय। त्याचबरोबर अनेक जण जखमी देखील झाले। देशात वाढत असणाऱ्या हिंसाचारापुढे नमतं घेत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। त्यानंतर त्यांनी बांगलादेशमधून पळ काढून नवी दिल्ली गाठली। नवी दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हसीना यांच्याशी चर्चा केली। तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली। हसीना यांच्याबद्दल नेमकं काय धोरण ठेवायचं याबद्दल या बैठकीत चर्चा झाली। हे सगळं होत असतानाच गेल्या महिनाभरापासून बांगलादेशात सरकारविरुद्ध आंदोलन का होत आहे, या आंदोलनामागे नेमकी कोणती कारणं आहेत, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बांगलादेशवर सध्या लष्कराचा ताबा आहे। काही दिवसांमध्ये अंतरिम सरकार स्थापन केलं जाणार आहे। नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस हे बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान बनण्याची दाट शक्यता आहे। आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेख हसीना यांनी रजाकार म्हटलं। रजाकार हा शब्द 1971 मध्ये पाक लष्कराला मदत करणाऱ्यांसाठी वापरला जातो। त्यानंतर या आंदोलनानं हिंसाचाराचं स्वरूप घेतलं। या सगळ्या घडामोडी होत असतानाच दुसरीकडे बांगलादेशमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून धुडगूस घालतायत। शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेतल्यानंतर बांगलादेशात लष्करानं अंतरिम सरकार स्थापन केलं आणि संपूर्ण बांगलादेशमधील कर्फ्यू उठवला। त्याचसोबतच आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देत शांतता राखण्याचं आवाहन देखील केलं। मात्र आंदोलक अद्यापही शांत झाले नाहीत। आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या निवासस्थानी धडक देत तिथे तोडफोड केली आणि निवासस्थानी आंदोलकांनी चिकन आणि इतर पदार्थांवरही ताव मारलाय। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। बांगलादेशमधील हिंसाचाराची नेमकी कारणं काय आहेत समजून घेऊयात। बांगलादेशला पाकिस्तानपासून 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर 1 वर्षांनी बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकरीत 30% आरक्षण देण्यात आलं। याच आरक्षणाच्या विरोधात निदर्शनं सुरू झाली। जून महिन्यात शांततेत निदर्शनं सुरू होती, पण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जनता उतरल्यानं आंदोलनाचा वणवा पेटत गेला। 15 जुलैला ढाकामधील विद्यापीठात आंदोलन करणारे विद्यार्थी, पोलीस आणि सत्ताधारी आवामी लीग समर्थित विद्यार्थी संघटनेमध्ये झटापट झाली। यावेळी जवळपास 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले। त्यानंतर हिंसाचार उफाळायला सुरुवात झाली। 16 आणि 17 जुलैला देखील हिंसाचार सुरूच होता। त्यानंतर प्रमुख शहरांच्या रस्त्यावर निमलष्करी दल तैनात करण्यात आलं। दिवसेंदिवस आंदोलन पेटत गेलं। 18 जुलैला आणखी 19 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जुलैला 67 जणांचा मृत्यू झाला। अशा प्रकारे या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 300हून अधिक लोकांचा जीव गेल्याचं समोर आलंय। या आरक्षणाला विरोध का होतोय? 1972 मध्ये सुरू झालेल्या बांगलादेशच्या आरक्षणात आतापर्यंत अनेक बदल केले आहेत। 2018 मध्ये ते रद्द करण्यात आलं। विविध वर्गांसाठी 56% सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण होतं। आतापर्यंत केलेल्या बदलांमुळे महिला आणि मागासलेल्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी 10% आरक्षण देण्यात आलं। धार्मिक अल्पसंख्याकांसाठी 5% आणि दिव्यांगांसाठी 1% आरक्षण देण्यात आलं। हिंसक निदर्शनादरम्यान 21 जुलैला बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं सरकारी नोकऱ्यांमधील बहुतेक आरक्षण बंदच केलं। सरकारनं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं। पुढे पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं। सरकारनं अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली। या आरक्षणावरची सुनावणी 7 ऑगस्टला होणार होती। मात्र त्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात आंदोलक हिंसक झाले आणि सरकारच्याही हाताबाहेर गेलं। बांगलादेशमधील हिंसाचारानंतर देशाचे लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमान यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली। त्यांनी देशवासियांना संयम राखण्याचं आवाहन केलंय। त्याबरोबरच लष्कराला गोळीबार न करण्याचे आदेश देखील दिले। तर मंडळी, बांगलादेशमधील हिंसाचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।